24 India Live News. नमस्कार, आपलं सर्वांच्या 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे. बघा आजची खास खबर आणि शेवटपर्यंत बघा. बरेचसे कार्यकर्ता जमा झाले आणि खुशीमध्ये नरेश बर्डेजी यांचा जन्मदिवसांचा हार्दिक शुभेच्छा देऊन यांना हार अर्पण करून आणि केक काटून त्यांना भरवण्यात आलेला आहे व जन्मदिवस खूप मोठ्या उत्साहामध्ये मनवण्यात आलं. तसंच आश्रमशाळा यामध्ये लहान मुलांना त्यांना नाश्ता देण्यात आलेला आहे. नाश्त्याचे पॅकेट्स डब्बे त्यांना वितरित आलेले आहे. अशा पद्धतीने त्यांनी आपला जन्मदिवस आपला कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहात त्यांनी थाटलेला आहे. बघा हे या माध्यमातून आपल्याला दिसत आहे. काटोल रोडवर अनाथ आश्रम छावणीजवळ काय म्हणणार आपण अनाथ मुलांसोबत भेटले. आज तुमचा वाढदिवस आहे, कसं वाटते काय? माझे सहयोगी माझे अनिल पारधी, साई कन्स्ट्रक्शन आणि त्यांचे सेवळे आमचे भाऊ जांभूळकर भाऊ, बिरकर भाऊ, आमचे भाटोजी आणि हे सगळे कनुजाजी, हे सगळा परिवार, सचिन, हा सगळ्या परिवारांनी एक वेगळा निर्णय घेतला की भाऊचा वाढदिवस तर आपण नेहमी मनवतोच आहे, म्हणून त्यामुळे त्यांनी एक अनाथ आश्रम, ज्या अनाथ मुली असतात बिचारा त्यांचं घरी पाहणारं कोणी नसते, अशा ठिकाणी भाऊ तुमचा आम्हाला वाढदिवस करायचा. मी त्यांना एका मिनटात निर्णय दिला का एकदम चांगला असा निर्णय आहे आणि त्या निर्णयाला मी त्याला संमती दिली. आणि मी तुम्हाला सांगतो, माझ्या वडिलांनी मला जे संस्कार दिले आहे त्या संस्कारामध्ये मला त्यांनी सांगितलं आहे की मी शिवभक्त आहे. शिवभक्त म्हणजे शिव म्हणजे जीवात्मा आणि शिव म्हणजे मृत्यात्मा. शिवपूजा म्हणजे जीवाची पूजा. जीव म्हणजे गांजले बिचारे शोषित पीडित असे जे लोक आहे ज्यांना या समाजातून काढलं जाते, त्यांची सेवाच म्हणजे शिवाची सेवा आहे असं मला त्यांनी संस्कार टाकले. त्या दृष्टिकोनातून मी स्वर्गीय वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील सातत्याने 20 वर्षामध्ये समाजाप्रती जे काम आहे, गोरगरीब शोषित पीडित लोकांना त्यांना न्याय देणे, त्यांच्यावर त्यांना मदत करणे, अशा प्रकारचे निरनिराळे कामं करतो. देशाप्रती कामं करतो, जसे की आम्ही झाडे लावणे, झाडे जगवणे, पर्यावरण वाचवा हा नारा आहे. नंतर धार्मिक कार्यक्रम करतो. युवा पोरांना उत्साह देण्यासाठी क्रिकेटच्या टुर्नामेंट, फुटबॉल टुर्नामेंट, हॉकी टुर्नामेंट असे भरवतो आणि गणेश उत्सव, दुर्गा उत्सव अशा मंडळाला भेटी देऊन त्यांचा उत्साह वाढवतो, जेणेकरून आपल्या देशामध्ये एक व्यवस्थित सामाजिक न्याय निर्माण झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. त्या उद्देशाने माझे कार्यकर्तेसुद्धा अशा कामाला प्रोत्साहित होतात. आणि या ठिकाणी मी ह्या निराधार मुलींना ज्या ह्या आहेत त्या मुलींना आज या ठिकाणी मी आमचा वाटप केला आहे, फळं वाटप आणि काय जे वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे सामुग्री. मी त्या मुलीच्या पुढील भविष्याला त्यांना शुभेच्छा देतो आणि मी माझ्या पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो की यांनी अशाच प्रकारचे माझा आता एक मित्र आहे, मी नाव नाही घेणार, त्यांनी माझी पेपरमध्ये मोठी ॲड देण्यासाठी म्हणे भाऊ म्हणे तुमच्या बर्थडे के निमित्त मैं बहुत बड़ी ऐड देने वाला हूँ. मैंने बोला तू ऐड फैड बंद दे, फालतू की उसमें पैसा मत कर, मेरा जो संस्कार है, मेरा जो स्वभाव है वो काम कर. तो बोले भाऊ मैं क्या करूँ. तो उसने अभी हम जा रहे भीवसनगोरी, वहाँ पे गोर गरीब जनता को उसने वो चादर, उसके आराधना साड़ी स्टोर करके तो पिलो कवर और चादर, वो बेडशीट और साड़ी ऐसे प्रकार के कुछ सामान भेजा है, उसका भी वाटप मैं कर रहा हूँ. तो मेरी आगे का आयुष्य गोर गरीब शोषित पीड़ित लोगों के सेवा करना, यही मेरा अगला ध्येय है ना. मेरे को कोई बहुत सारा भगवान ने जो दिया है बहुत सारा दिया. धन्यवाद. पुन्हा वाढदिवसाची शुभेच्छा. तुम्ही इकडे आश्रम शाळेमध्ये मुलांच्या काही सामग्री वितरण करण्यासाठी आले, काय बोलणार? मी आधी तर नरेश भाऊ बर्डेजी यांना वाढदिवसाच्या फार फार शुभेच्छा आणि त्यांच्या अर्धांगिनी आदरणीय आणि माझी नगरसेविका माझी साधनाताई बर्डेजी यांनाही फार फार शुभेच्छा. सही सलामत जोडी अशीच राहो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदाचा क्षण म्हणजे असा की हा जो कन्सेप्ट होता की नरेश भाऊंनी आणि अनिल पारधीजींनी की वाढदिवस कुठे बाहेर न करता
आपल्याच मधातले कुठेतरी अधिक अनाथ आश्रममध्ये आपल्या बंधू भगिनीच्या मधामध्ये आपण वाढदिवस साजरा करावा, जेणेकरून आपला वाढदिवस जो केलेला आहे ते पाहून बाकीचे लोकही असा वाढदिवस साजरा करतील. आजच्या दिवशी मला हेच म्हणणं आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. त्यांना पुनश्च एक वेळा वाढदिवसाच्या फार फार शुभेच्छा. आपण आज मी भाऊबद्दल तर पुष्कळ काही बोलू शकत नाही, परंतु मी ज्यावेळेस त्यांचा फर्स्ट टाईम बड्डे बनवला होता त्याच्यानंतर जसं मी जुळलो तसं मला एकदम उत्साह असा वाटला की ते माझे वडील आहे. वडिलाप्रमाणे मला त्यांनी पूर्ण मतलब हर गोष्टीकडे लक्ष देत मला त्यांनी इथपर्यंत पोहोचवलं. मी एक बाहेरून आलेला मुलगा आहे, परंतु त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आज या कंडिशनवर पोहोचलेलो आहे की मला कोणाच पुढे जायची गरज पडत नाही. फक्त मी त्यांच्याकडे धावतो. कोणत्याही अडचणी आल्या तरी ते माझे सगळे कामं पूर्ण करतात. बस. आज आश्रमशाला काय निवडण्यात आली? भाऊची इच्छा होती, भाऊचे विचार हां. कारण की आणि दुसरी चीज कसं भाऊ नेहमी गरीब जसे अपंग कुठलेही अनाथ जसे इकडे तिकडे ते सेवा करत राहतात. ठीक आहे, मी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये बरेचसे असे ठिकाण बघितले त्यांच्यानुसार. तर मी विचार केला की नाही, त्यांना न सांगता मी हा विचार केला की म्हटलं चला आज इथे म्हटलं काटोल रोडवर एक आश्रम आहे, त्या आश्रममध्ये आपण त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण त्यांचा बड्डे साजरा करू. साजरा झाला पाहिजे. खूप खूप मला आनंद झाला आणि वाढदिवसाच्या खूप खूप भाऊला शुभेच्छा. शाळेमध्ये आले आहे, मुलींचे आश्रम आहे, काय बोलणार? सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देते. आणि त्यांचा कन्सेप्ट असा आहे की गोरगरीब शोषित लोकांची सेवा करणं हे आजच नाही तर आता 15 वर्ष झाले. तर ते प्रत्येक वाढदिवसाला कधी चादर वाटप, साडी वाटप किंवा अनाथ विद्यार्थ्यांना त्यांना केक वाटप, फळे वाटप असं त्यांचं निरंतर कार्य सुरू असते. याच्या व्यतिरिक्तही ते समाजसेवेसाठी पोरांना शाळेच्या शिक्षणाकरता त्यांची फीज असो, त्यांची पुस्तकं असो, त्याचंसुद्धा ते करत राहतात. त्याचप्रमाणे मोलकरणीसाठी छत्री वाटप करणं आणि जे चप्पल वगैरे शिवतात त्यांच्यासाठी टेंट वाटप करणं आणि त्याचप्रमाणे वृक्ष संवर्धन म्हणून वृक्ष लावणं. आज आपण पाहत आहे की यावर्षी आपल्याला उन्हाळा कसा जाणवला आणि इथून इकडे असंच जाणवणार आहे. तर त्याकरता आपण काय केलं पाहिजे तर वृक्ष वाढवा, वृक्ष जगवा, वृक्ष वाढवा ह्या जो नारा आहे तर निश्चितच आम्ही वृक्षारोपणसुद्धा करत आहे. आजसुद्धा 3 ठिकाणी आमचं वृक्षारोपण होतं, परंतु आज नागपंचमी असल्यामुळे आपण ते खोदकाट करू शकत नाही म्हणून ते थांबवलं. पण आज दिवसभर कंटिन्यूअस त्यांचं प्रेम लोकांचं प्रेम त्यांच्यावर ते दिसून येत आहे. सकाळी 8 वाजतापासून एवढी गर्दी आणि स्वइच्छेने सगळे येत आहे. सतत दिवसभर लोकांचा झुंड होती, त्यांचं प्रेम आणि ते लहानातून लहान आणि मोठ्यातून मोठ्यापर्यंत ते सगळ्यांचे लाडके आहे. तेही सगळ्याशी प्रेमाने राहतात आणि त्यांच्यासोबतसुद्धा लोक प्रेमाने राहतात. त्याचाच अनुभव आज आपल्याला दिसत आहे. आज असा संगम आलेला आहे की त्यांचा श्रावण महिन्यातच जन्म झालेला आहे आणि आज नागपंचमीसुद्धा आणि श्रावणातला पहिलाच सोमवार आहे. त्या दिवशी त्यांचा वाढदिवस झालेला आहे. त्यामुळे उत्साहाने लोक त्यांना शुभेच्छा द्यायला येत आहे आणि असंच त्यांचं कार्य निरंतर चालत राहावं अशी मी सदिच्छा बाळगते आणि आमच्या बर्डे परिवाराकडून अशी गोरगरिबांची शोषित पीडितांची सेवा घडत राहावं अशी इच्छा बाळगते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. चला धन्यवाद भाऊ. ही होती आजची खास खबर. बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला मदत करा. धन्यवाद. 24 India Live News.